4 मार्चला भारतीय कामगार सेना आणि हवाई कामगार सेनाच्या सोबत माननीय श्रम आयुक्तांची चर्चा झाली। त्या चर्चेमध्ये 4,000 रुपये सगळ्यांना सरसकट वाढ देण्याचं मान्य केलं। उर्वरित आम्ही त्यांना म्हटलं, जर तुम्ही 1 एप्रिल 2025 पासून लागू करत नसाल, 24 पासून, तर निदान 21,000 रुपये अशा कर्मचाऱ्यांना द्यावा, अशी एक ऍडिशनल मागणी होती। तेवढ्यापुरतं ते मर्यादित शिल्लक होतं। ते न करता गपचूपपणे येतात। काय भारतीय मला कळत नाही, जनता पक्षाची युनियन आहे, सर्वसामान्य गरिबांच्या तोंडातला घास काढून घेणारा करार केला। म्हणजे जिथे आम्ही सरसकट 4,000 रुपये वाढ केलेली 2700 लोकांना, तर त्यांनी ते पान काढ 2026, 2300, 2500 अशी वाढ केली। आणि म्हणून या संदर्भात त्याचं पावित्र्य सँक्टिटी आपण मला म्हणतो, त्याचं जे 4 मार्चला झालं त्याची पावित्र्य राखा। जी युनियन मे मध्ये जन्माला आली, अरे ते मे मध्ये आलेल्या जन्माला आलेल्या युनियनना मेजॉरिटी युनियन का सगळ्यांनी सोडलं का आमची युनियन? म्हणून ही जी लबाडी आहे ती मी आयुक्तांच्या नजरेस आणलेली आहे। म्हटलं ज्यांना मान्यता नाही, जी मेजॉरिटी नाही, त्याच्याबरोबर कसं करार करतात? पैसे कमी करून पाहिजे होते, लबाडी केली त्यांनी आणि स्वतःच कबूल केलेली रक्कम परत बदलतात, हे कितपत योग्य आहे आपण पाहिलं पाहिजे। आणि म्हणून आज आम्ही पुन्हा बैठक घेतली। एक शेवटची संधी देणार, 2 बैठकांना मॅनेजमेंट आलेली नाहीये आणि ती जर आली नाही तर या संदर्भात आता पुन्हा काहीतरी 3 जुलै 2025 ची तारीख दिली, तारखा ते देत राहतील। आम्ही आता वाट पाहणार नाही। शिवसेना स्टाईलने भारतीय कामगार सेना इंडिगोच्या कर्मचाऱ्यांना न्याय देण्यासाठी रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही, असा जाहीर करू शकतो।